जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. लाईफलाईन या आपल्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कार्यक्रमाची वेळ बदललेली तुमच्या लक्षात आलं असेल. दुपारी 1:30 ऐवजी आपण 4:30 वाजता आज भेटतो आहोत. दातांचं आरोग्य याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि डॉक्टर ऋषिकेश म्हात्रे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओत माझ्याबरोबर आलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण तुम्ही आता गेली काही वर्ष या प्रॅक्टिस करताय, डेंटल ट्रस्ट एक प्रकारे चालवताय. आत्तापर्यंत असं कोणी नसेल ज्याने एकदा कधी ना कधीतरी दाताची ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे आणि मग अशावेळी एक डेंटिस्टची भीती मनात खरं तर बसलेली असते. आणि त्या दृष्टीने आज सगळ्यात आधी ही भीती घालवण्यासाठी प्रेक्षकांना काय सांगाल? का आवश्यक आहे डेंटिस्टकडे रेग्युलरली जाणं? रेग्युलरली तुम्ही डेंटिस्टकडे दर 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये तरी ॲटलिस्ट तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला हवा. लहान मुलांपासून ते वर्ष 1-1.5 वर्ष झाल्यानंतर आपण फ्रिक्वेंटली 6-6 महिने डेंटिस्टकडे जाऊन त्यांना आपण भेटायला हवं. त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. म्हणजे इन फ्युचर जे लागणारे कीड आहेत लहान मुलांसाठी ते आपण दूर करू शकतो आणि समस्यांवरती वेळेवरती आपण उपाय करू शकतो. बरोबर. पण मुळात दाताचं आरोग्य म्हणजे नेमकं काय? कारण आपल्याला ताप आलाय आपल्याला कळतं, दाताचं आरोग्य तेव्हाच कळतं जेव्हा हाताबाहेर परिस्थिती गेलेली असते. दाताचं आरोग्य तुम्ही कसं राखाल ह्यासाठी तुम्हाला वर्षभरानंतर 1.5 वर्षानंतर जेव्हा लहान मुलाला जेव्हा दात येतात त्या वेळेपासून ते तुमचे दात तोंडामध्ये आहेत तोपर्यंत तुम्ही त्या दाताची काळजी घेऊ शकता. आता ती घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टायमाला तुम्हाला मार्गदर्शन गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाणं फार जरुरी आहे. टाईम टू टाईम तुम्ही त्या चेकअप करणं जरुरी आहे. चेकअप केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी असतात की त्या नॉर्मल फिलिंग्सने वगैरे आपण ट्रीट करू शकतो. तेव्हा आपल्या रूट कॅनल्स वगैरे करायची गरज लागत नाही. तर त्या गोष्टी तुम्ही वेळेवरती जर ट्रीटमेंट केल्या तर त्या गोष्टी पुढे उद्भवत नाहीत. ह्यानुसार जर तुम्हाला कळालं की आज माझ्या दातामध्ये कीड लागलेली आहे किंवा दात माझे पिवळे आहेत किंवा अजून काही इतर प्रॉब्लेम असणं, तोंडाला वास येणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे लगेच कॉन्टॅक्ट केलेला बेटर डेंटिस्टकडे. अशा कोणत्या समस्या म्हणजे लहान मुलांचं आपण वेगळं धरूया आणि त्यानंतर पुढच्या मोठे झाल्यावर मोठेपणीचं वेगळं धरूया. काय नेमक्या समस्या आपल्याला जाणवतात? लहान मुलांमध्ये फ्रिक्वेंटली मोस्टली समोरचे 3-4 दात किडतात, वरचे किडतात किंवा मागचे जे दाढा असतात मोठ्या त्या दाढा किडतात त्यांच्या. नॉर्मली चॉकलेट, फास्ट फूड्स ह्या सगळ्या गोष्टींमुळे सध्या कीड लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता लास्ट काही वर्षापासून जी प्रॅक्टिस करतात डेंटिस्ट करतात त्यांच्यामध्ये आपण जी ट्रीटमेंट घेतो त्या ट्रीटमेंटमध्ये मोस्टली रूट कॅनल्स वगैरे होणार लहान मुलांपासूनच आत्तापासून. ह्याच्यासाठी मेन रिझन आहे की फास्ट फूड्सचं किंवा कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिणं ह्या सगळ्या गोष्टी फार जास्त चलनात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण त्या अवॉइड केलं तर आपण त्या गोष्टी थांबवू शकतो. आणि याच्या पुढे जाऊन मोठेपणे होणारे त्रास, उद्भवणारे त्रास? मोठेपणे तुम्हाला स्पेसिंग होणं दातामध्ये, मोस्टली दात किडणं, समोरचे दात तुमचे पिवळे पडणं, ओव्हर कॉफी, टी ह्यांचं सेवन करणं, कोल्ड्रिंक्स वगैरे जे आपण खातो नेहमी फास्ट फूड्स आयटम्स खातो त्यामुळे जे आपल्या दातावरती जे परिणाम होतात. आपण ब्रश वगैरे प्रॉपर करत नाही. आपल्या लाईफलाईन टाईममध्ये आपण आता फार बिझी झालेलो आहोत त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही बिलकुल पण. त्याच्यामुळे आपण अवॉइड करणं, ब्रशिंग अवॉइड करणं, रात्री ब्रश करत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं एक तोंडाचं जे लाईफस्टाईल आहे, जे जीवन आहे ते पूर्ण खालावत चाललेलं आहे असं. बरोबर. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय काळजी आपण मुळात घेतली पाहिजे? आपलं आरोग्य सुधारणं यासाठी मुळात आपलं रुटीन काय असलं पाहिजे? रुटीन असं असलं पाहिजे की सकाळी तुम्ही ब्रश केला पाहिजे, फ्लॉसचा वापर केला पाहिजे. भरपूर सारे ब्रँडचे वेगवेगळ्या ब्रँडचे फ्लॉस आहेत ते तुम्ही वापरू शकता. माउथ फ्रेशनर्स आहेत ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुम्ही चूळ भरा काही खाल्ल्यानंतर. फास्ट फूड्स वगैरे नॉर्मल आपण जेवल्यानंतर आपण चूळ भरत नाही, विसरतो. त्याच्यामुळे तुम्ही चूळ भरू शकता. हे नॉर्मल बेसिक गोष्टी केल्यामुळे तुम्ही होणाऱ्या समस्या थोड्या टायमापर्यंत थांबवू शकता. बरोबर. आणि यानंतर पुढचा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे हे झालं काळजी घेणं. याच्यानंतर असलेले उपचार, जे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. सर्वप्रथम प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा दाताला कीड लागते तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल इनॅमलला कीड लागते फर्स्ट स्टेजमध्ये. तोपर्यंत पूर्ण कीड वाढेपर्यंत आपण ती डेंटिनपर्यंत जाईपर्यंत पेशंटला ॲक्च्युली कळतच नाही की आता मला दात किडलेला आहे. अगदी ती नसेपर्यंत पोचेपर्यंत आपल्याला कळत नाही की आता कीड लागलेली आहे का अजून दात दुखला आहे, जे पण झालेलं आहे. त्यानंतर अगदीच समस्या हाताबाहेर गेल्यावरती आपण डेंटिस्टकडे धाव घेतो. तर असं न करता जर समोरचा दात काळा झालेला असेल किंवा वरची गोष्ट काळी झालेली असेल
तर तेव्हा तुम्ही गोष्ट जर डेंटिस्टला दाखवली तर तुम्हाला ती फायद्याची ठरू शकते. रूट कॅनल्स वगैरे तुम्ही अवॉइड करू शकता. जर अगदीच नसेपर्यंत जर ट्रीटमेंट गेली असेल तर तुम्ही रूट कॅनल करून त्याच्यामध्ये पोस्ट टाकून दाताला अजून भक्कम बनवू शकता. त्या भरपूर साऱ्या ट्रीटमेंट्स आहेत ज्या तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. हो, ह्या कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत? कारण पूर्वी कसं होतं, मी आजी आजोबांच्या काळात बघितलेलं, शेवटपर्यंत कोणत्याही ट्रीटमेंटचा कधी प्रश्नच आला नाही आणि त्याच्यानंतर सगळे दात काढून टाकायचे आणि कवळी बसवायची. तर आपण आता वाचवू शकतो का मुळात? हां, आपण दात वाचवू शकतो. आपले दात आपण रूट कॅनल्सने वाचवू शकतो. आणि त्यानंतर आपण रूट कॅनल जर दात अगदीच जर किडला असेल तर आपण त्यामध्ये फायबर पोस्ट टाकू शकतो. ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. कंपोजिट सिमेंट्स आहेत, भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट्स आहेत. ते फार चांगल्या क्वालिटीचे आपण जर वापरले तर आपण आपला दात वाचवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला जर जास्तच जर प्रॉब्लेम येत असेल तर आपण दात काढल्यानंतर इम्प्लांट म्हणून एक चांगला ऑप्शन आपल्यासमोर आहे आता. ते तुम्ही इम्प्लांट करू शकता. या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. पण जर तुम्ही दात काढलात तिकडे आणि जर स्पेस तयार झाली तर ती स्पेस क्लोजर जर तुम्ही लवकरात लवकर केली नाही तर तुमचे ॲडजस्टंट टीथ जे आहेत ते त्या आतल्या साईडला झुकू शकतात. तर त्याच्यामुळे होणारे परिणाम मी सांगतो. त्याच्यामुळे तुम्हाला टॉकिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. पहिली गोष्ट, एक गॅप तयार होते, तुम्हाला जेवायला जमत नाही एक त्या साईडने, त्यामुळे तुम्ही एका साईडने जेवता. बरोबर. दरम्यान पहिला फोन कॉल आपल्याला आलेला आहे. संतोष संचेती संगमनेरहून त्यांनी आपल्याला फोन केला आहे. संतोष, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारू शकता. दरम्यान संतोष यांचा फोन संपर्क तुटलेला आहे सध्या. रुपेश पाटील आपल्याबरोबर आहेत विरारहून आणि दरम्यान तेही सध्या नाही आहेत तुर्तास फोन लाईनवर. पुन्हा एकदा मी गेस्टकडे वळते. उपचार एक आपण बोलतो. दरवेळेला फक्त दात किडलेत म्हणून आपल्याला ट्रीटमेंट लागत नाही. बऱ्याच वेळेला दात वेडेवाकडे आलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला ज्याला आपण म्हणतो आपण मोकळेपणाने हसूही शकत नाही. बरोबर. आणि अलीकडे आता हे प्रमाण वाढलंय की यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घेण्याकडे लोकांचा कल हळूहळू होतो आहे. बरोबर. तर ही ट्रीटमेंट खरंच आवश्यक आहे का? ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट्स ह्यासाठी एक उपाय आहे. जे दात तुमचे वेडेवाकडे असतील तर वेडेवाकडे दात सरळ करून घेण्याचे फायदे तुम्हाला जर सांगतो मी. तर त्यासाठी पहिला तर तुमचं जी स्पेसिंग असते ती क्लोज होते. क्राउडिंग म्हणून 3-4 दात एकत्र जमणं, त्यामुळे त्या गोष्टी तिथे अडकून राहतात. तुम्ही जे जेवता ते तिकडे अडकून राहतं. ते अडकून राहिल्यानंतर तुम्हाला ते काढता येत नाही, ब्रशने त्या गोष्टी निघत नाहीत. तर ते फार काळ अडकून राहिल्यामुळे तिकडे केरीज होणं, फाऊल स्मेल येणं, ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात. तर ते गोष्टी सरळ करायसाठी तुम्हाला वायर्स ट्रीटमेंट आहे, जे ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट्स आपण तारा लावतो, जे नॉर्मल लेमॅन बोलतात, त्या तारा लावू शकता तुम्ही. त्या ट्रीटमेंटचं स्माईल डिझायनिंग करता येतं तुम्हाला. दात सरळ एका लाईनमध्ये करता येतात. ज्या गोष्टी होत नाहीत त्या सरळ नसतात त्या तुम्ही सरळ करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला फायदा मिळू शकतो की तुम्हाला स्माईल व्यवस्थित दिसते, स्मेल वगैरे येत नाही. या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. बरोबर. आपण प्रेक्षक आपले गणेश सोनवणे जळगावहून त्यांनी फोन केला आपल्याला. गणेश, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हा मॅडम, माझे हिरडे जे आहे पुढचे 4 दात आहे, ते खाली आलेले हिरडे आहे आणि दात असे ओपन केलेले आहे. डॉक्टरांकडे गेलो मी, त्यांनी मला सरळ सांगितलं की बाबा तुमचे दात काढावे लागतील. अच्छा, आपण डॉक्टरांना पण विचारूया. डॉक्टर ऋषिकेश, त्यांचा प्रॉब्लेम तर तुम्ही ऐकलात, काय सल्ला असेल? त्यांच्या हिरड्यात खाली गेल्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर हिरड्या तुमच्या खाली गेल्या तर त्यांचं वय ॲक्च्युली जास्त असेल. बरोबर. त्यासाठी वयानुसार हिरड्या खाली जातातच. त्याला आपण थांबू शकत नाही. पण तुम्ही जर डेंटिस्टकडे जाऊन जर तुम्ही दात वगैरे साफ करून घेतले असेल त्यांनी, आता कारण आता वेळ निघून गेलेली आहे, जास्तच दात जर हिरड्या खाली गेल्या असतील तर तुम्ही तिकडे रूट कॅनल्स वगैरे करून काही एक फायदा पडणार नाही. कारण की जेव्हा हिरड्या खाली जातात तेव्हा तुमचा बोन लेवल पण तुम्ही खाली गेलेला असतो. त्या टायमाला काही गोष्टी अडकल्यामुळे बोन लेवल खाली जातो. त्याच्यामुळे तुम्ही आता तिकडे रूट कॅनल्स वगैरे काही करू शकत नाहीत. पण एक्झॅक्ट जर आपल्याला कळालं किती असेल, किती चान्सेस असतील, तर बोन ग्राफ्टिंग्स वगैरे असे भरपूर सारे उपाय ते तुम्ही करू शकता. पण डायबिटीसमध्ये त्या गोष्टी करू शकत नाही आपण. डायबिटीस, BP वगैरे पेशंट्समध्ये असे हेवी सर्जरीज आपण करू शकत नाही. बरोबर. थोडक्यात म्हणजे त्यांनी एक सल्ला घेतलेला आहे. मला वाटतं त्यांनी एक सेकंड ओपिनियन घेऊन त्यानुसार आपली ट्रीटमेंट म्हणजे उपचाराचा मार्ग हा ठरवावा. हा एक सल्ला त्याच्यासाठी असू शकतो. म्हणजे सगळे उपाय थकले की त्यानंतर दात काढण्याचा पर्याय असावा. विनीत कळसगुंडा पुण्याहून फोन केलाय त्यांनी आपल्याला. विनीत, काय आहे तुमचा प्रश्न? मॅडम, सरांना एक प्रश्न विचारायचा होता मला. जी माझे एक्सरे काढला मी दाताचा, माझा दाढ दुखत होता म्हणून. जर माझं राईट साईडचं अक्कलदाढ जे आहे ना ते क्रॉस येत होतं. बरोबर. हा, तर ते मी अक्कलदाढ काढलेलं आहे आता राईट साईडचं. आणि त्याच्यात जे लागून एक दाढ होती त्याला रूट कॅनल करून कॅप बसायचं म्हणून डॉक्टरने सांगितलेलं आहे.
तर आता लेफ्ट साईडचं दाढ देखील एक्सरे मध्ये असं आलं की ते क्रॉस येते. बरं. तर तर ते पण मला काढावं लागेल का किंवा दुसरं काय मला न काढता काय ट्रीटमेंट करता येईल का, त्यासाठी मी फोन केला होता. बरोबर. योग्य ठिकाणी फोन केलाय तुम्ही. अक्कलदाढ येते आहे आणि त्यामुळे काय सल्ला असेल? सध्या अक्कलदाढीचा प्रॉब्लेम असा होतो की जर अक्कलदाढ वाकडी येत असेल किंवा जर अक्कलदाढ तुमची अगदी जॉमध्ये वाकड्या साईडला किंवा बक्कल साईडला जर गेली असेल, तुमच्या जबड्या साईडला गेली असेल, तर तुम्हाला ती दाढ काढावीच लागते, कारण की तिकडे तुम्ही काही करू शकत नाहीत. तिकडे जेवण वगैरे अडकतं, तर तुम्ही त्या साईडची दाढ पण जर काढून घेतलीत अक्कलदाढ तर ते बेटर पडेल. जर अक्कलदाढ काढलं आणि नाही काढलं तर तुम्हाला एक फायदा सांगतो. अक्कलदाढ जर ठेवलीत तुम्ही, जर जॉ त्यांचा मोठा असेल आणि जर त्यांनी अक्कलदाढ ठेवली तर एक त्यांना चालून जाईल. पण जर जॉ छोटा असेल आणि अक्कलदाढ जास्तच वाकडी आली असेल तर त्यांना इन फ्युचर जास्त त्रास होऊ शकतो. बरोबर. हा एक त्यामागे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे हे सल्ला असाच असेल की अक्कलदाढ काढून घेतलेलीच बरी. आता आणखी म्हणजे मुळात काही वेळेला काय होतं, आपण ब्रश करत असताना आपल्याला हिरड्यातनं रक्त येतं आणि ती काही मोठी समस्या वाटत नाही, फक्त रक्त आलंय असं आणि ते जातं पण. तर अशा ज्या समस्या असतात त्याचं मुळात मूळ काय आहे? अशा समस्यांचं एकच कारण आहे की तुम्ही ब्रश करताना थोडंफार इकडे तिकडे केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नीट काळजी घेतली नाही. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ब्रश करणं फार जरुरी आहे. पण आता एकदा जर दातामध्ये काय अडकली गोष्ट तर ती तुम्ही ब्रशनं नाही काढू शकत. जर ती खूप वेळ 15 ते 20 दिवस तिकडे जर स्टक झाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन एक स्केलिंग करून घेतली तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण स्केलिंग करताना पण जर तुम्ही 2-3 गोष्टी जर पुढे पाळल्या तर त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. एक म्हणजे तुम्ही एक क्रीम लावू शकता. मार्केट्समध्ये फार चांगल्या क्रीम्स म्हणजे हिरड्या घट्ट करायसाठीच्या क्रीम्स अवेलेबल आहेत, त्यात तुम्ही क्रीम्स लावू शकतात. त्यानंतर तुम्ही जर काही खाल्लं असेल, म्हणजे ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण तुम्ही घ्यायची काळजी फार इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही काय खाल्लं असेल तर तुम्ही प्रॉपरली चूळ भरा, रात्री ब्रश करा, सकाळी एकदा ब्रश करा. तर व्यवस्थित एक रुटीनली तुम्ही फॉलोअप केलं तर व्यवस्थित राहील. बरोबर. संतोष संचेती यांनी आपल्याला फोन केला आहे. मगाशी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. संतोष, तुमचा प्रश्न विचारू शकता. हो. संतोष, तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि मग सलग प्रश्न विचारा. हो. हॅलो. हा, बोला संतोष. हा सर, आमची पुतणी आहे 20 वर्षाची. हॅलो. हॅलो. हा, तुम्ही प्रश्न सलग विचारा, आम्हाला ऐकू येत आहे. हा सर, आमची पुतणी 20 वर्षाची, तिच्या हिरड्या पूर्ण अशा सुजलेल्या आहे अच्छा. आणि थोडं ब्लड बी येतं ब्रश करताना. हिरड्या सुजलेल्या आहेत त्यांच्या. तेच मी सांगितलं मग अशी की जे हिरड्या सुजाचा मेन प्रॉब्लेम असा आहे की आपण जे जेवतो ती गोष्ट अडकून राहिली आतमध्ये. अडकून राहिल्यानंतर ती फार काळ म्हणजे कमीत कमी 60 महिन्यापर्यंत ती गोष्ट जर पर्सिस्टंट त्या जागी असेल तर तिकडे तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा एक स्वाभाविक चान्स असतो. तर इन्फेक्शन झाल्यानंतर ते रिॲक्शन म्हणून तिकडे पस जमा होणं वगैरे ह्या एक गोष्टीला सुरुवात होते. जेव्हा पस जमा होतो तेव्हा तिकडे सूज येते. ही एक बेसिक गोष्ट आहे. तर सूज आल्यानंतर तुम्हाला ती जर गोष्ट अवॉइड करायची असेल तर जी आतमध्ये जी घाण अडकलेली आहे ती तुम्ही स्केलिंग करून व्यवस्थित काढून घ्या. त्यानंतरची केअर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते घेऊ शकतात. बरोबर. संकल्प फाटक उस्मानाबादहून फोन केलाय त्याने आपल्याला. संकल्प, काय आहे तुमचा प्रश्न? हा मॅडम, माझं वय आता सध्या 46 आहे. माझ्या ते पुढचे 2 दात आहेत त्याचं इनॅमल निघून गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते कलर डिफरन्स दिसत आहे. बरोबर. तर त्यासाठी काय करावं लागेल? सर सांगतीलच तुम्हाला. त्यांना मार लागलाय का? काही मार लागला होता का इतर काही कारणामुळे? संकल्प, तुम्ही टीव्हीचा आवाज कमी करा, मग आपल्याला नीट बोलता येईल. तुम्हाला एक उपप्रश्न असा आहे की काय कधी मार लागल्यामुळे हे इनॅमल गेलंय, असा काही अपघात झाला आहे का? नाही मॅडम, नाही, मार वगैरे काही लागलेलं नाहीये. अच्छा. त्यांनी कदाचित जास्त दात जोरात घासले असतील त्याच्यामुळे पण मोस्टली या इनॅमल एवढे ते परफेक्टली बोलतात आहेत की त्याच्यामुळे पण तो एक त्रास होऊ शकतो. दात जोरात घासणे वगैरे आणि जर बाकी काही हॅबिट्स वगैरे असतील तर त्याच्यामुळे पण जास्त चहा पिणं वगैरे हा पण एक मेन समस्या आहे सध्या. तर तुम्ही जास्त चहा प्यायल्यामुळे पण कलर चेंज होऊ शकतो. आणि असं काही नाही की इनॅमलचा गेल्यामुळे कलर वगैरे काही चेंज झाला आहे, काहीतरी दुसरं रिझन असेल ते प्रॉपरली बघूनच आपण कन्फर्म सांगू शकतो. बरोबर. आणि त्यामुळे तुम्हाला सल्ला सगळ्यात आधी हा असेल, तुमच्या नजीकच्या डेंटिस्टकडे जा आणि काय नेमकं झालंय, इनॅमल कशामुळे गेलंय आणि ते इनॅमल गेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही तपासून घ्या. संदीप सकपाळ आपल्याला फोन केलाय बुलढाण्याहून. संदीप, काय आहे तुमचा प्रश्न? हा मॅडम, माझी 3 वर्षाची मुलगी आहे. हम्म. तर
तिचे दात समोरचे आणि दोन्ही दाढा खालच्या काळी पण किडके झालेले. अच्छा, तर डॉक्टरला दाखवलं तर मी एक वेळेस, बरोबर. तर त्यांनी मला नॉर्मल कॅव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, यानं काही होत नाही, तुम्ही ब्रश वगैरे करत राहा म्हणे दिवसातून 2-3 वेळेस. तर त्यांना काही फरक पडला नाही मॅडम. तर परत मला जरा चिंता वाटू लागली. बरोबर. मुलीचं वय लहान त्यांनी आहे. फार इम्पॉर्टंट क्वेश्चन हो, हो, विचारला हो, ऍक्च्युली, हो. की बघा काय असतं की 6 ते 1.5 वर्षापर्यंत दात मोस्टली येतात लहान मुलांमध्ये, 1.5 ते 2 पर्यंत मॅक्स. बरोबर. त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की जे लहान मुलं दूध पिऊन रात्री झोपायची जी सवय असते, त्याच्यामुळे जे शुगर जे कंटेंट असतं दुधामध्ये ते दातावर चिटकून राहतं. त्याच्यामुळे समोरच्या त्याला कीड लागते, त्याला अर्ली चाइल्डहुड केरीज असं आपण म्हणतो. तर ती एक नॉर्मल समस्या आहे. 100 पैकी 50-60 मुलांमध्ये तुम्हाला ती गोष्ट नेहमी बघतील की समोरचे 4 दात नेहमी किडलेले असतात. जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की समोरचे 4 दात किडतात आणि खालचे पण 2 दात किडतात. बरोबर. ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की ती केरीज त्यांना लागून जाते आणि ती तिथे पर्सिस्टंट राहते. आता ह्याच्यावरती तुम्ही काही उपाय केला तरी ते तसंच दिसणार आहे, कारण की ती अर्ली चाइल्डहुड केरीजचा प्रॉब्लेम असा आहे की ती एकदा केरीज लागल्यानंतर एका दाताला लागून दुसऱ्या तिसऱ्या दातापर्यंत ती पसरत जाते. हे नॉर्मली का होतं की लहान मूल दूध प्यायल्यानंतर आई कॉटनने किंवा एक सुतीच्या कपड्याने तोंड साफ करत नाही, तर त्याच्यामुळे ते दूध तिकडेच राहून जातं आणि जे पण काय तिकडे केरीज उद्भवतात त्या पसरत जातात मोस्टली. आणि आता त्याचं मुलाचं वय 3 वर्ष असं त्यांनी सांगितलं, तर 3 वर्षापर्यंत तर आता दात त्याला सगळे आले असतील मोस्टली. आता दात नंतरचे दात येताना ते दात तिकडे राहणं फार जरुरी आहे. जे स्पेस मेंटेन करायचं काम डिसिडियस टीथ आपले करतात, दुधाचे दात आपले स्पेस मेंटेन करायचं काम करतात. तर त्याच्यामुळे ते दात त्यांना अँटीबायोटिक किंवा पेन किलर्स वगैरे असं जर ते काय प्रोव्हाइड करत असतील लहान मुलाला, तर त्याने जास्त काही असा फरक पडणार नाही. ते केरीज जे आहे ते तसेच राहणार आहेत, त्याला काही चेंज करता येत नाही आपल्याला. ओके, पण दुधाचे दात पडल्यानंतर ही समस्या मिटू जाऊ शकेल. दुधाचे दात पडल्यानंतर ही समस्या मिटू शकते, पण दुधाचे दात जर लवकर पडले तर येणारे परमनंट टीथ जे आहेत, जे आपण पक्के दात बोलतो, जे दुसऱ्यांना येतात, ते दात तुमचे वेडेवाकडे येऊ शकतात जर ते लवकर पडले तर. जर डिसिडस लवकर पडले तर असा प्रॉब्लेम त्याला होऊ शकतो. बरोबर, बरोबर. दत्तात्रय पवळे पुण्याहून आपल्याला फोन केलाय त्यांनी. दत्तात्रयजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा सर, मी रूट कॅनल करून कॅप बसवल्यावर पण ती कॅप सारखी निघते. मी नक्की काय प्रॉब्लेम काय होतो? कॅप राहत नाही, निघते सारखी. आता जवळ वर्ष झाले. अच्छा, तुम्ही कधी केलं होतं रूट कॅनल? जवळ आता 1-1.5 वर्ष होऊन गेलेले. अच्छा, 1-1.5 वर्ष म्हणजे काय बाकीचा फार काय प्रॉब्लेम? हो, बरोबर, तुमचा प्रश्न लक्षात आला. अशा वेळी काय करता येईल? मोस्टली आपण रूट कॅनल केल्यानंतर आपण कॅप लावणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण की एक वॉटर लिकेज होऊ नये, रूट कॅनल नंतर मुळापर्यंत काही इन्फेक्शन जाऊ नये, त्यासाठी आपण मोस्टली कॅप लावतो. पण ह्यांच्या केसमध्ये जर त्यांच्या दातामध्ये जागाच नसेल बिलकुल, पण जर हाईट मेंटेन करता येत नसेल डेंटिस्टला कटिंग केल्यानंतर, तर ती कॅप सारखी निघणार आहे. तर त्यासाठी त्यांना दुसरा उपाय की त्यांनी एक फार बारीकवाली कॅप म्हणजे मेटल नॉर्मल कॅप त्यांनी लावली तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. पण जर अजून सिरामिक वगैरे जर जसं विड्थ वाढत जाते कॅपची, ते जर कॅप तिकडे लावतील तर ती कॅप तिथे बसणार नाही, कारण की जागा कमी झालेली आहे दातामध्ये. आणि जर भरपूर वेळ त्यांनी जर दात किडून नंतर जर त्यांनी रूट कॅनल ट्रीटमेंट केली असेल तर जागा खाली कमी झाल्यामुळे वरचा दात थोडासा शिफ्ट होतो खालच्या साईडला, त्याच्यामुळे तिकडे जागा राहत नाही कॅप लावायसाठी आणि दात आपण अजून कमी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना तिथे कॅप लावणं फार डिफिकल्ट जाईल, पण तरी जर ते चांगल्या स्पेशालिस्टकडे गेले तर ते त्यांचा नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. बरोबर. रुपाली घोरपडे थांबले आहेत, साताऱ्याहून फोन केला आहे त्यांनी आपल्याला. रुपाली, तुमचा प्रश्न विचारू शकता. संपर्क सध्या त्यांच्याशी आपला तुटलेला आहे. लहान मुलांच्या काही प्रश्न, त्यांना दाताचे प्रश्न त्याविषयी आपण बोललो. म्हातारपणीचं जर बोलायचं झालं तर आपल्याला अलीकडे परमनंट दात लावण्याचा पण एक पर्याय आहे, कवळी बसवण्याचा एक पर्याय बघितलं, हां, आणि इम्प्लांट आणि हे, तर त्याविषयी काय सांगाल? कवळी बसवण्याचा पर्याय सगळ्यात मोस्टली आपण फॉलो करतो, जे नॉर्मल एजेड पर्सनमध्ये आपण कवळी वगैरे लावतो. तर जर त्यांचं वय जर कमी असेल, 50च्या आसपास वय असेल, तरी आपण इम्प्लांट वगैरे ट्रायआउट करू शकतो. पण एक वय वाढल्यानंतर जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्लांट करायसाठी एक कंट्रोल तयार होतो की हाडाची साईज आणि विड्थ किती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं इम्प्लांट करायचं की नाही करायचं. हा एक चांगला पर्याय, पण जर तो वेळेत केला तर तो आपण चांगल्यापणे ट्रीटमेंट देऊ शकतो पेशंटला. पण जर त्यांचं वय जर जास्त असेल, म्हणजे 60च्या पलीकडे वय असेल, तर मला वाटत नाही की बोन लेवल तेवढी असते फार जास्त पेशंट्समध्ये, तर त्याच्यामुळे आपण इम्प्लांट्स करू शकत. त्यांच्यामध्ये कवळी लावणं हा एकच पर्याय बाकी राहतो.
बरोबर. पण सगळ्यात जो एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला समजल्यावर की दाताला कीड लागली आहे किंवा दाताची कोणती तरी समस्या उद्भवली आहे, घरगुती आणि लगेच करता येतील असे काही उपाय त्यावर आहेत का? घरगुती उपाय म्हणजे लहान मुलांसाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो. असे मी 1-2-4 सांगतो तुम्हाला. बरोबर. तर पहिला आहे की तुम्ही प्रॉपर ब्रशिंग टेक्निक आपल्या मुलाला समजावा. मुलं ही नेहमी अनुकरण करत असतात, तर तुम्ही अनुकरण करताना तुम्ही स्वतः जर त्यासमोर ब्रश केलात तर तो लहान मुलगा व्यवस्थित तेच फॉलो करून ब्रश करेल. सरळ जोरजोरात ब्रश न करता तर तुम्ही गोलगोलरित्या ब्रश केला तर तो योग्य ठरेल. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही बाहेर गेल्यानंतर जे पण काही खाता त्याच्यानंतर तुम्ही पाणी प्यायला विसरू नका. एक जोरात चूळ भरून तुम्ही जर केलं तर तुम्हाला परफेक्टली एक कीड वगैरे लागायचे चान्सेस फार कमी होतात. आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही रात्री झोपून जर काही लहान मुलांना दूध प्यायची सवय असते, 7-8 वर्षापर्यंत काही मुलं ग्लासभर दूध पिऊन डायरेक्ट बेडवर जाऊन झोपतात. बरोबर. तर त्याच्यामुळे जर त्यांनी जर ते अवॉइड केलं लहान मुलांना रात्री दूध पाजणं, अगदी झोपायच्या वेळेला न पाजता तुम्ही ब्रश करायच्या आधी जर दिलं तर ते बेटर ठरेल. त्यांना कीड लागणार नाही, त्याच्यामुळे कीड पुढे जाणार नाही. बरोबर. धनंजय पाटील पुण्याहून फोन केलाय त्यांनी आपल्याला. धनंजयजी तुमचा प्रश्न विचारू शकता. हा, जर दाताला जास्त दिवस कीड असेल तोंडामध्ये तर त्याच्यामुळे कॅन्सरचा काय प्रभाव वाढण्याची शक्यता असते का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आपला राहिला होता. ओके. दातांची कीड किंवा हिरड्यांचा रोग आणि त्यातून कॅन्सरची शक्यता आहे का? नाही, दातांच्या किडीने तुम्हाला कॅन्सर होत नाही. हा एक मिथ आहे जो नॉर्मल लोकांना वाटतं की मला खूप वेळ कीड लागलेली आहे म्हणून मला कॅन्सर वगैरे होतो, तर अशातला काही भाग नाही आहे. जर तुम्ही जर काही तंबाखूच पदार्थ सेवन वगैरे करत असाल तरच तुम्हाला कॅन्सरची शक्यता असते. फक्त कीड लागून कॅन्सर वगैरे होणं असं पॉसिबल नाही आहे. पण जर तुम्ही भरपूर वेळ जर इन्फेक्शन पर्सिस्टंट ठेवलं तर सिस्ट वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येऊ शकतात, फोडी येणं वगैरे. बरोबर. राधेश कुलकर्णी नवी मुंबईहून फोन केलाय त्यांनी. राधेश तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न असा आहे मॅडम की मला असं माहिती पाहिजे होती की प्रत्येक दातांची जी ट्रीटमेंट असती त्याच्यासाठी काय परफेक्ट असा दर ठरलेला आहे का? कारण का एका ट्रीटमेंटसाठी एका डॉक्टरकडे गेलं तर वेगळा खर्च सांगतात, दुसऱ्या डॉक्टरकडे वेगळा सांगतात, तर त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे का? आणि त्याचा दर काय, रेट किंवा काय असे लावण्याची प्रोसेस आहे का? हा एक स्वाभाविक येणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण टाळू शकत नाही. बघा कसं असतं की तुम्ही ट्रीटमेंट कोणत्या प्रकारची तुम्ही करताय त्याच्यावर तुमचा खर्च अवलंबून असतो. बहुतेक वेळा डेंटिस्टचं वेगवेगळे रूट कॅनलसाठी किंवा दातासाठी किंवा तुम्ही कवळी वगैरे करता इम्प्लांटसाठी या सगळ्या गोष्टींसाठी रेट्स जे पण काही असतात ते त्या डॉक्टरचे स्वतःचे असतात. त्याच्यामध्ये आपलं किंवा कोणाचा कंट्रोल आहे असं मला तर वाटत नाही. बट तुम्ही काही ठिकाणी ट्रस्टमध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जाऊन तुमचे उपचार करू शकता. असं काही हे नाही आहे. स्वस्तामध्ये उपचार केले तर तुम्हाला जास्त लवकर हे करावं लागेल, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. जर तुम्ही ट्रीटमेंट करायला उशीर केला तर त्या गोष्टी रूट कॅनलपर्यंत जातात, मग कॅप्स वगैरे ह्या सगळ्या कॉस्टली गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्या अवॉइड करायसाठी तुम्ही जर वर्षानुवर्ष जर 1 वर्षामध्ये एकदा तरी जर तुम्ही डेंटिस्टकडे गेले असाल तर तुम्हाला हा त्रास येत नाही. जे वर्षानुवर्ष डेंटिस्टकडेच कधी गेले नाही आहेत ॲटलिस्ट चेकअपला तरी त्यांना हा त्रास नेहमी होतो की सगळेच दात किडतात, मग काही करणार पर्याय नाही आहे, मग इम्प्लांटचं ऑप्शन राहतो, दात काढा हेच बाकी राहतं. तसं नका जर फ्रिक्वेंट चेकअपसाठी गेले ॲटलिस्ट तर तुम्हाला त्यांना तो नेहमी फायदा होईल, कदाचित ट्रीटमेंट खर्च वाचेल. खरं आहे. आणि दाताचं आरोग्य राखणं हे तितकंसं कठीण नाही आहे जर बघितलं तर. जर काही नियमित सवयी जर आपण बाळगल्या किंवा बाळगल्या तर आपल्या जसं आत्ताच सर आपल्याला म्हणत होते समस्या कमी होऊ शकते. आणि त्या फॅमिली डॉक्टर हा जो कॉन्सेप्ट आपण पहिल्यापासून ऐकत आलो आहे तसा एखादा फॅमिली डेंटिस्ट ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे आणि ते विश्वासाने तुमच्यावर उपचार देतील असे जर एक कॉन्सेप्ट तुम्ही राबवलात तरीसुद्धा हा प्रॉब्लेम तुम्ही जो म्हणताय तो कमी होऊ शकेल. आज वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबायची. डॉक्टर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. विषय किती महत्त्वाचा आहे बघा. 12-13 फोन आपल्याला आले प्रेक्षकांचे आणि त्यांना समजून घ्यायचं होतं. आज इथेच थांबतो आहोत कार्यक्रमात. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. Thank you.